नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 26 मे 2025 वार सोमवार, गुंटिगडी मार्केट यार्ड पुणे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 दिवसापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर याचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरावरती देखील मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। तर आवक मार्केटमध्ये कमी जास्त होते, त्याचबरोबर भरपूर शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले पाहायला मिळते। तर याचा देखील आपल्याला फटका शेतमालाच्या दरावरती आपल्याला पाहायला मिळते। तर आज मार्केटमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये अचानक आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात। तर आवक कमी जास्त होत असताना घरावरती याचा या ठिकाणी आपल्याला परिणाम पाहायला मिळतो। तर आज मार्केटमध्ये कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटिगडी मार्केट यार्ड शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। झेंडूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर भिजलेले माल जे होते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। डबस्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत डबस्टिक गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे ते साधारणतः 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे 50 रुपयापर्यंत लाल कलरमध्ये डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर कलर डच गुलाबसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते। त्याचबरोबर हलके माल जे ते साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंगडीसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः आपल्याला मार्केटमध्ये पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। जिप्सफलाची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलाचे दर देखील आपल्याला साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। जरबेराची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जाते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते साधारणतः 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतात। आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः जरबेरासाठी कमी झालेले पाहायला मिळतात। कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते। तर हलके माल जे ते साधारणतः 10 ते 11 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, तर क्वालिटीनुसार कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा आपल्याला पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर हलक्या मालांची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। तर पावसामुळे थोडंसं आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता,
तर आवक देखील थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते. टोमॅटोची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. तर याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी मुसळधार पाऊस भरपूर ठिकाणी असल्यामुळे आवक जे आहे ते मार्केटला कमी जास्त होताना पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे त्या अचानक वाढल्याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगले माल जे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 45 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला आवक देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. या ठिकाणी आपल्याला हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर साधारणतः सर्व आकड्यांचे दर जे आहे ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगले माल जे ते साधारणतः 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 40 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आलूची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये
आल्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळतो. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते साधारणतः 25 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. स्वीटकॉर्न माल काही ठिकाणसाठी आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. तर हलके माल देखील या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 18, तर हलके माल जे साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला स्वीटकॉर्नचे दर पाहायला मिळतात. पपईच्या पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चिखलाने भरलेली खरबूजची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला कमी झाल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती आज पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. साईज चांगल्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे आहे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज खरबूजच्या दरावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चिखलाने भरलेली खरबूजची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पावसाचं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाऊस सर्व ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पिंता पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पिंक पेरूचे दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर VNR पेरूसाठी देखील आपल्याला 50 रुपयाच्या आसपास दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपल्याला कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात. डाळींची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे येते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती कमी होताना पाहायला मिळतात. कलिंगडची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येतो साधारणतः 5 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते.